पाहिजे मी बस सुरू करून नाही करून हां आणि दुसरं इथं पार्किंगची व्यवस्था करून नाही जामसावलीसाठी दर शनिवारी हजारो लोक जामसावलीला नागपूर आम्हाला परमिट जे मिळते ना आपल्याला ते सुद्धा रुटीन बेसवर मिळते असं नाही मिळत. हा आता मंगळवारी मी पहाटे जात असतो किंवा रविवारी शनिवारी तर आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या ST महामंडळ गणेशपेठ येथील नियंत्रक साहेब जे आहेत चौरेजी त्यांना निवेदन दिलं आहे. आपल्या नागपूरवरून जामसावलीला बस सुरू करावी. जामसावली इथे आपले श्रद्धाळू नागपूरचे नियमित जातात आणि त्याच्यासाठी आपली ST महामंडळची बस जामसावलीकरिता नाही आहे, तर ही बस नियमित सुरू करण्यात यावी याकरिता. तसेच आपल्या गणेशपेठला येणाऱ्या नागरिकांसाठी जे इथे आपल्या नातेवाईकांना सोडायला येतात, STला येतात, कोणत्या कामाने येतात, त्यांच्यासाठी पार्किंगची एक उत्तम व्यवस्था इथे व्हावी, या दोन विषयाला घेऊन आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. आम्ही आज साहेबांची भेट घेतली, चौरेजींची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेत आपण त्यांना समजावून सांगितलं की हे किती गरजेचं आहे. समोरच्या ज्या ठिकाणी इथे जे तुम्ही जागा त्यांची ST महामंडळाची आहे त्या जागेवर एक पार्किंगची व्यवस्था करा. निःशुल्क पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे, कारण इथे येणाऱ्या नागरिकांना शुल्क देऊन पार्किंग द्यावी लागत आहे, तर ती निःशुल्क व्हायला पाहिजे आणि नागरिकांना ही अत्यंत गरजेची बाब आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीला टेक्निकल जे प्रॉब्लेम आहे त्याबद्दल सांगितलं. जामसावलीला जाणाऱ्या बसबद्दल दोन्हीही राज्य शासनाचे अध्यादेश त्यांना आवश्यक आहे. आम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेबांना तसं पत्र दिलं होतं, त्यांनी रिमार्क करून मंडळाला पाठवलंही होतं. त्या पत्राची पण माहिती आम्हाला घ्यायची होती. यानंतर पुन्हा आम्ही पालकमंत्री साहेबांना भेट घेऊ आणि लवकरच जामसावलीची बस सुरू होईल. तसंच इथे एक सुंदर पार्किंग नागरिकांसाठी निःशुल्क सुरू होईल याची खात्री आम्हाला आहे आणि याच्यासाठी जे फॉलोअप करता येईल आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी आम्ही त्याच्या मागे लागून हे करून घेऊ नक्कीच. जय हिंद, जय भारत. हा शासनाचा विषय आहे.